आज माझ्या बाळाला बघण्याचा कार्यक्रम आहे आणि त्याचीच सकाळपासून ही लगबग सुरू झालेली होती. त्या बाळाला 1.5 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज मम्मीने ठरवलं होतं सर्व भाऊबंद आणि आमचे नातेवाईकांना घेऊन पायलच्या घरी जायचं आणि तिथं आमच्या बाळाला त्यांना दाखवायचं. थोड्याच वेळात आम्ही सासरवाडीला पोहोचलो. तिथं आमचे सर्वजण वाट बघत होते. मला कानाला भेटायची जरा जास्तच घाई झालेली होती म्हणून मी फटाफट गाडी चालवत आलेलो होतो आणि अजून 2 गाड्या येणार होत्या. बघतो तर काय पायल पण रेडी झालेली होती. आज तिच्यासाठी पण स्पेशल दिवस होता कारण आज आमच्या बाळाला बघण्यासाठी खूप सगळे लोक येणार होते, जवळपास 40 लोक. कालच मी माझ्या बाळासाठी मस्त नवीन ड्रेस घेऊन आलेलो होतो आणि तेच आज आम्ही कानाला घालणार होतो. बाकीचे पाहुणे येण्यासाठी टाइम होता म्हणून तोपर्यंत आलेल्या पाहुण्यांसोबत पायल गप्पा मारत होतो. जोपर्यंत बाकीचे लोक येत नाही तोपर्यंत मी चान्स मारून घेतला. पायलला म्हटलं कानाला घेऊन ये. मी मस्त कानासोबत टाइम स्पेंड केला कारण मला माहित होतं बाकीचे लोक आल्यानंतर मला तर कानासोबत बिलकुल टाइम भेटणार नाही. थोड्याच वेळात काना झोपेतून उठला आणि त्याला आम्ही आणलेले नवीन कपडे घातले. त्यामध्ये काना इतका क्यूट दिसत होता, तुम्ही बघू शकता. तेवढ्यात बाकीच्या लेडीज पण घरी आलेल्या होत्या आणि सर्वांचा चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता. कानाला पण थोडीशी भूक लागली होती म्हणून पायल त्याला फीड करत होती आणि त्यानंतर बाळाला बघण्याचा कार्यक्रम सुरू होणार होता. पायल कानाला घेऊन रूम मध्ये आली. तेवढ्यात कानाने रडायला सुरुवात केली. 1-2 लेडीजनेच कानाला बघितलं होतं. तेवढ्यात कानाने मोठ्याने रडायला सुरुवात केली म्हणून पायलने परत कानाला घेतलं आणि त्याला फीड करायला सुरुवात केली. हा कार्यक्रम स्त्रियांचा असल्यामुळे पुरुष मंडळी मस्त गप्पा मारत बसलेली होती. बाळाला बघण्यासाठी आलेल्या सर्व लेडीज कानासाठी काही ना काही घेऊन आलेल्या होत्या. त्याचा सर्व हिशोब मम्मी आणि ठेवत होते. आलेल्या पाहुण्यांना स्वयंपाक बनवण्यासाठी पायलची मम्मी आणि काकू सकाळपासूनच तयारीला लागलेल्या होत्या. श्रुतीचे मम्मी पप्पाही आलेले होते. एवढ्या वेळात कानाचं पोट भरलेलं होतं आणि तो एकदम शांत झालेला होता आणि आता तो बिलकुल रडत नव्हता. आलेल्या सर्व कानाच्या आज्या आत्यांचा पाहुणचार झाला. सर्वांनी मस्त जेवणावरती ताव मारला आणि तोपर्यंत आम्ही कानासोबत मस्त टाइम स्पेंड केला. काना तर मस्त झोपी गेलेला होता. थोड्याच वेळात मम्मी जेवण करून आली आणि कानासोबत असं मस्त खेळत होती. कानासोबत टाइम स्पेंड करून झालेला होता आणि आता वेळ झालेली होती आलेल्या सर्व पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट मध्ये साडी देण्याची. पायलच्या घरच्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांना हळदी कुंकू लावून मस्त साडी गिफ्ट केल्या. हा आमच्या कानाचा पहिलाच कार्यक्रम होता आणि त्याच्यासाठी आलेल्या सर्व लेडीजला आनंदी बघून आम्हाला खूप भारी वाटत होतं आणि हे सर्व वातावरण बघून काना पण एकदम खुश झालेला होता. झोपेमध्ये तो जणू हसतच होता. आज कानाचे आजी बाबा आत्या काका काकू सगळेच खुश होते कारण त्यांना कानाला बघून खूप भारी वाटत होतं. कानाला बघायचा कार्यक्रम जेव्हा होत होता तेव्हा काना खूप रडत होता म्हणून मम्मी परत एकदा त्याला सर्व लेडीज कडे घेऊन गेली आणि सर्वांना म्हणत होती बघून घ्या कानाला परत एकदा. पुन्हा एकदा सर्व महिला मंडळाने कान्हाला बघितलं आणि त्यानंतर आता वेळ होती सर्वांसोबत एक मस्त फोटो घेण्याची. जवळजवळ 15-16 लेडीज असल्यामुळे एका फ्रेम मध्ये तर सर्व येत नव्हत्या, पण तरी थोडंसं ऍडजस्ट करून एक मस्त फोटो काढूनच घेतला. प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुरुष मंडळींना टोपी आणि उपरणं मिळतं आणि लेडीजला मस्त साडी आणि मस्त गिफ्ट मिळतात. सर्वांचा मस्त टोपी आणि उपरणं घालून सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर आता वेळ झालेली होती कानाला बाय बाय बोलण्याची. मी तर कानाच्या खूप सगळ्या पप्पी घेतल्या कारण मला माहित होता हप्ताभर कानाला भेटता येणार नाही. कानाला बघण्याचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर पायल स्वप्नील जाधव, श्रुती जाधव आणि स्वप्नील जाधव ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग.